आणि यापुढची बातमी जयंत पाटलांच्या अनुपस्थितीची। शेतमालाच्या हमीभावाच्या मुद्द्यावरनं आणि अमित शहांच्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीनं 2 दिवस आंदोलन केलं। मात्र दोनही दिवस या आंदोलनाकडे शरद पवारांच्या एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पाठ फिरवली। जयंत पाटलांच्या गैरहजेरीवरनं वेगवेगळ्या चर्चाही रंगू लागल्यात। महाविकास आघाडीचं आंदोलन, जयंत पाटलांची मात्र पाठ। सलग दुसऱ्या दिवशी आंदोलनात गैरहजेरी। जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? बुधवारी शेतमालाच्या हमीभावासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांचं आंदोलन असो की केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याविरोधात नागपूरच्या संविधान चौकात महाविकास आघाडीच्या आमदारांचं आंदोलन। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या दोनही आंदोलनादरम्यान अनुपस्थित होते आणि यामुळे चर्चा सुरू झाल्या। पण आपल्या गैरहजेरीबद्दल जयंत पाटलांनी आता हे स्पष्टीकरण दिलंय। चर्चेची काही आवश्यकता नाही। काल मला आज उशीर झाला म्हणून मी पोहोचलो नाही। मी तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या नजदीक गेलो तोपर्यंत ही प्रोसेशन पुढे निघून आलेली होती, त्यामुळं आज उपस्थित नव्हतो। परंतु काल सुद्धा आंदोलन सुरू होतं। मीडिया सगळा माझ्या मागे लागलेला, मीडियाला चुकवण्यासाठी नमस्कार ताई, मला जाण्याशिवाय दुसरा पर्यायच तुम्ही ठेवला नाही। विरोधकांच्या आंदोलनातल्या गैरहजेरीमुळे जयंत पाटील महाविकास आघाडीपासून अंतर राखतायत का, याचीही चर्चा सुरू झाली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या नियुक्तीवेळी अजित पवार आणि जयंत पाटलांची जुगलबंदी चांगलीच रंगलेली। आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे, दादा आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय। दरम्यान मंत्रिमंडळाच्या विस्तारात एक कॅबिनेट मंत्रीपद रिक्त ठेवण्यावरनं अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी जयंत पाटलांकडे अंगुली निर्देश केला होता। मला असं वाटतं की एक मंत्रिपद जे खाली ठेवलंय त्याकरता योग्य व्यक्ती योग्य वेळ हे ते बोललेत ना, लवकरच योग्य निर्णय घेतील, त्याच्यामुळे तो योग्य निर्णय होईल। तुम्ही बघा आता एक जागा जी राखीव ठेवलेली आहे, काय वनडाऊनला जो प्लेअर होतो ना ते वनडाऊन प्लेअर करता ठेवलेली। म्हणजे 230ची मेजॉरिटी ज्या सरकारमध्ये आहे त्यांनी खरं 4-6 जागा जास्त मोकळ्या ठेवायला पाहिजे होत्या, म्हणजे त्या आशेनं लोक जरा योग्य पद्धतीनं पक्षाला सहकार्य करतात। एकच जागा का ठेवलेली आहे हे मला माहीत नाही। आपण ज्यांनी हे निर्णय घेतले त्यांना विचारणं जास्त योग्य। शरद पवारांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेल्या भेटीमुळे दोनही राष्ट्रवादीच्या जवळीकीची चर्चा गाजतीये आणि अशातच जयंत पाटलांच्या गैरहजेरीमुळे राजकीय संशय कल्लोळही वाढलाय। प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर।